नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणजे मेळघाटच्या पाण्याची जर समस्या जर पाहिली तर मोठा एक चक्रावून जाण अशी अवस्था आहे. तुम्ही जर पाहिलं तर मी काही गावात गेलो, ते रेटेखेड्याच्या बाजूला कोणतं गाव आहे छोटे तो नाही बोराट्याला थोडं शांत बसा. बोराट्याला गेलो, विहीर आहे, लाईन आहे, टाकी पण आहे, पण 200 मीटर पाईपलाईन टाकायची आहे. 200 मीटर पाईपलाईन फॉरेस्टवाले टाकू देत नाही. त्याच्यामुळे यंत्रणा फॉरेस्टनं परवानगी दिली नाही, म्हणून आता बोराट्याला नळ भेटत, पाणी भेटत नाही. हे सोडून टाकावं लागतं कधी कधी आणि मग पाणी भेटते. पाण्याचा धर्म सुद्धा महाराष्ट्र सरकारनं चांगल्यापणाने निभावला नाही. जल मिशनमध्ये एवढ्या प्रकारचं करप्शन झालेलं आहे तर हे आपसी 7-8 महिन्यापासून बंद आहे. म्हणजे पाण्यावर सोलरवर सगळे पंप आहे, ते पूर्ण पाणी भेटत नाही. अर्धा तास नळाले पाणी येतं, कधी ते येत नाही. मग हापशीवर जर महिला गेल्या तर याचा पाणी देत हे आवाज देणारी हापशी आहे का पाणी देणारी हापशी आहे हेच समजत नाही. म्हणजे या गावातली आवाज देणारी पाणी आवाज फक्त मेळघाटचा आवाज दबला आणि हापशीचा आवाज वाढला, अशी एकंदरीत अवस्था आहे. पिण्याचं पाणी सुद्धा 75 वर्षापासून कष्ट करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, इमानदारीनं जगणाऱ्या आदिवासी बांधवांना, मेळघाटवासियांना पाणी जरी नशिबात येत नसेल तर देवाभाऊ तुमचं नावच देवा आहे. त्याचा आशीर्वाद त्या देवाचा कधी भेटन, देव नावाचा आशीर्वाद या मेळघाटवासियांना भेटला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे नाही तो फतवा निकालेंगे असं करून जर आम्हाला लुटत असणार, हिंदू असणारा आदिवासी पाण्यासाठी तरसत असेल तर गेलं कुठं तुमचं हिंदुत्व? प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद सोडला की काय तुम्ही? या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातच आम्ही लढायला निघालो आहे. वाईट वाटू नका घेऊ. पाणी भेटत नाही हो लोकांना. पिण्याच्या पाण्याचा साधा अधिकार 75 वर्ष लुटून गेले, संपून गेले, पण शुद्ध पाणी मेळघाटांच्या नशिबी आलं नाही. हीच ते सगळी महिला मंडळी आहे. दिवसभर काम करायचं, मेहनत करायची प्रचंड, आणि पाण्यासाठी पण मेहनत करायची, पोट भरासाठी पण मेहनत आणि 1 ग्लास पाण्यासाठी पण तेवढीच मेहनत. कसा जगणार, कसं त्याचं आयुष्य सुंदर होणार आहे? आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे की ह्या संघर्ष यात्रेचं हेच लक्ष आहे का ह्या सगळे संकट, हा सगळा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही करू. आमच्या लाडक्या बहिणीला 1500 देता, आपण पाणी देऊ शकलं नाही सरकार. 1500 दिले मतदानासाठी, पण आयुष्याला पाणी लागते हो, पाणी लागतं ना. तहान माणूस, तहानलेला मेळघाट साधं पाणी देऊ शकत नसेल तुम्ही. पाणी हा धर्म समजतो आम्ही. पानपुया लागतंय. एका इकडे स्विमिंग टँक मध्ये नाहणारे लोक आहे, बिसलरीशिवाय पाणी कोणी पेत नाही, आणि दुसऱ्या इकडे ग्लासभर अशुद्ध पाणी सुद्धा नशीब देत नाही. कुठं चालला महाराष्ट्र? कुठं आहे हिंदुस्थान? तिसरी अर्थव्यवस्था चालला आपला देश, जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेत. बजेट वाढत चाललं, पण यांच्यासाठी बजेटच आलं नाही. काम मंजूर होते, फॉरेस्टवाल्यांना होते. फॉरेस्टवाल्यांना काम मंजूर केलं तर मग त्याच्यात करप्शन होते. करप्शन झाला तर रोड दिसते, पण रोड उखडून कधी जाते काही सांगता येत नाही. हापसी बसवली पण बगर पाण्याची बसवली. 4 महिन्यापासून 7 महिन्यापासून हा दुरुस्तच केले नाही. आणि लढणारा आदिवासी शांत आहे. तो बिचारा लढून पाहत नाही. तो इमानदारीनं जगू शकतं, मेहनतीनं जगू शकतं. तो आवाज देऊ शकत नाही. हाच त्याचा दोष आहे का? काय त्यांना गुन्हा केला आहे का? ते अपराधी आहे का? ते या देशातले काही चोर आहे? मग असं असताना त्यांचा पाण्यावरचा हक्क कधी भेटणार आहे? तो हक्क भेटावा याच्यासाठी संघर्ष यात्रा आहे. जय हिंद.